श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. याच पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रात कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वी तलावर वास करते आणि आपल्यासाठी कोण जागे आहे, कोण सेवा करत आहे ते देखील बघत असते. त्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे. पण त्यासोबत आपल्याला या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण घरामध्ये काही भाज्यांचे सेवन करायचे नाही. तर असे काही गोष्टी आहेत की ज्या आपण घरामधून चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. तर कोणत्या चुका करू नये, तसेच या दिवशी कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता कोजागिरी पौर्णिमेचा दिवस, या दिवशी सर्व ठिकाणी दूध देखील रात्री आटवलं जातं. आता या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या कुणालाही द्यायच्या नाही. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू. झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो. आपल्या घरातील झाडू आपण जर कुणाला दिला तर आपल्या घरातील लक्ष्मी माता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. आता सहसा झाडू आपल्याकडे कोणी मागत नाही, पण शेजारी नवीन कोणी राहायला आले तर अशा व्यक्तींना आपण झाडू देत असतो. पण असा झाडू आपण कुणालाही द्यायचा नाही. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील तुम्हाला जर झाडू टाकून द्यायचा असेल तर या दिवशी चुकूनही घरामधून झाडू हा टाकून द्यायचा नाही. आपण आपल्या घरातून झाडू टाकून दिला तर आपल्या घरातून माता लक्ष्मी ही निघून जात असते. तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात. मग तांदूळ असेल, मीठ असेल, साखर असेल, तर या 3 वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही. उलट या 3 वस्तू आपण घरामधून कधीही संपू द्यायच्या नाही. या वस्तू आपण संपण्याच्या अगोदरच घरामध्ये आणून ठेवायच्या आहे. आपण जर अगोदरच आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव राहते आणि आपण अगदी वस्तू संपल्यानंतर परत काही दिवसांनी त्या वस्तू आणल्या तर आपल्या घरामध्ये गरिबी व दारिद्र्य येत असते असे म्हणतात. त्यामुळे या माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आपण कधीही कुणालाही द्यायच्या नाही. आता कोजागिरी पौर्णिमेचा दिवस, या दिवशी भरपूर ठिकाणी कार्यक्रम देखील असतात. मग कुणाचा ग्रहप्रवेश असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल, अगदी वाढदिवस असेल किंवा अगदी छोटासा दुसरा कोणताही कार्यक्रम असो, पण या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की त्या आपण त्यांना द्यायच्या नाही किंवा अगदी तुम्ही दुकानामधून घेऊन देखील त्या वस्तू द्यायच्या नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे देवतांचे फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील आपण कुणालाही द्यायची नाही. अगदी तुम्ही बाजारामध्ये गेला, गिफ्ट शॉपमध्ये जरी ती वस्तू खरेदी केली तरी पण ती वस्तू आपण कुणालाही द्यायची नाही. कारण की आपण जर देवता स्वरूपामध्ये वस्तू दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी निघून जात असते. तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही दुसऱ्या वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता. अगदी कपडे देऊ शकता, वस्त्र देऊ शकता, साडी देऊ शकता किंवा शोच्या संबंधित गिफ्ट संबंधित काही वस्तू देऊ शकता. पण या देवता स्वरूपामधील वस्तू आपल्याला द्यायच्या नाही. अगदी आपली सख्खी बहीण असेल तरी पण आपण तिला चांदीची लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा दुसरी कोणतीही चांदीची वस्तू देवता स्वरूपामध्ये असेल, तामण असेल, गडवा असेल, तर या वस्तू आपण त्यांना द्यायच्या नाही. तसेच दुसरी वस्तू म्हणजे घड्याळ. घड्याळ ही आपली चांगली व वाईट वेळ दर्शवत असतं. आपण जर आपल्या घरातील घड्याळ कुणाला दिलं किंवा गिफ्ट शॉपमधून खरेदी करून जरी घड्याळ कुणाला दिलं तरी पण ते आपल्यासाठी चांगलं नसतं. आपण वापरलेलं घड्याळ तर कुणालाही देऊ नये. तसेच गिफ्ट म्हणून कधीही आपण एखाद्या व्यक्तीला घड्याळ हे द्यायचं नाही. आता या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील तसेच जाऊ द्यायचं नाही. मग एखादी महिला असेल तर तुम्ही त्याची ओटी भरायची आहे किंवा एखादा पुरुष असेल तर तुम्ही त्याला अन्नदान करू शकता. पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नये. भरपूर वेळा आपल्याला वाटते की या व्यक्तीकडे 2 हात आहे, 2 पाय आहे, तर हा व्यक्ती काम न करता मागत असतो. पण एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे आपण जेवढं देऊ त्याच्या कित्येक पटीने आपल्याकडे येत असतं. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. उलट तुम्ही एखाद्या व्यक्तीला या दिवशी अन्नदान करू शकता. मग ती जर सुवासीन महिला जर तुमच्या दाराजवळ आली तर आपण तिची ओटी भरायची आहे. तिला तुम्ही खायला देऊ शकता किंवा 1 ग्लास भरून पाणी दिलं तरी पण ते तुमच्यासाठी पुण्याचं काम ठरेल. तसेच दाराजवळ कोणताही मुका प्राणी आला, मग गाय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, तर त्यांना देखील आपण हकलून लावायचं नाही किंवा त्यांच्यावरती देखील आपण काठी उचलायची नाही. त्यांना तुम्ही काहीतरी खायला
खायला द्यायचा आहे। मग तुम्ही एक चपाती आणि तिच्यावरती थोडासा गूळ पसरून अशा चपातीचा रोल त्या गाईला किंवा कुत्र्याला खायला देऊ शकता। यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो। आता या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण चुकूनही दह्याचे सेवन करायचे नाही। आपण जर दह्याचे सेवन केले तर आपल्या घरामध्ये धनहानी होण्याची दाट शक्यता असते। आता तुम्ही या दिवशी दुधाचे सेवन करू शकता, अगदी तुम्ही खीर देखील ग्रहण करू शकता, पण आपल्याला दह्याचे सेवन चुकूनही करायचे नाही। अगदी तुम्ही या दिवशी दही कुणालाही द्यायचे नाही। सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल तरी पण आपण दही कुणालाही द्यायचे नाही। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही घालायचे नाही। आपण शुभ्र रंगाचे वस्त्र घालू शकता। मग तुम्ही लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे किंवा अगदी सफेद रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल, पण काळा रंग या दिवशी आपण वर्ज्य करायचा आहे। जेव्हा एखादं शुभ कार्य असते तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो, त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण चुकूनही पैशांचे व्यवहार हे करायचे नाही। आपण चुकूनही एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे नाही किंवा अगदी तुम्हाला कुणाकडून उसने पैसे घ्यायचे असतील तरी पण आपण ते या दिवशी आपल्याला घ्यायचे नाही। आपण जर पैशांचे व्यवहार केले तर ते हमखास बुडतात, त्यामुळे आपण कुणाकडूनही देवाणघेवाण करू नये। पैसे अगदी देऊ देखील नाही आणि कुणाकडून उसने घ्यायचे असतील तरी देखील ते या दिवशी घ्यायचे नाही। तुम्हाला एखादी नवीन वस्तू घरामध्ये आणायची असेल तर तो दिवस अत्यंत शुभ आहे, पण आपण या दिवशी पैसे उधार हे कुणालाही द्यायचे नाही। आपण उधार दिले तर आपल्या घरामध्ये धनहानी होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही। आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही ठिकाणी महिला व्रत देखील करतात, उपवास देखील करतात। आता तुमच्या इकडे उपवास करत नसतील तरी पण आपण घरामध्ये कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो, त्यामुळे याचे सेवन आपल्याला करायचे नाही। त्यानंतर दुसरी भाजी म्हणजे कोबीची भाजी। कोबीची भाजी देखील तामसिक आहारामध्ये मोडत असते, त्यामुळे कोबीच्या भाजीचे सेवन देखील या दिवशी आपल्याला करायचे नाही। त्यानंतर मांस असेल, मच्छी असेल, मटण असेल याचे देखील सेवन आपल्याला करायचे नाही। आता नवरात्र चालू होते, त्यामुळे भरपूर ठिकाणी मांसाहार बंद होतात आणि त्यानंतर मांसाहार करायला सुरुवात झाली आहे, पण आपण कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा टाळायचा आहे। अगदी तुमच्या घरातील एखादा व्यक्ती बाहेरून मांसाहार करून येणार असेल तरी पण त्या व्यक्तीला सांगावे। ती व्यक्ती जरी बाहेरून मांसाहार करून घरामध्ये येत असेल तर आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत नाही, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। तसेच अगदी पौर्णिमेचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी देखील आपण मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे आणि रात्री देखील कांदा लसूण हा चुकूनही खायचा नाही। तसेच या दिवशी आपण वांग्याची भाजी देखील सेवन करायची नाही, कारण की वांग्याची भाजी देखील तामसिक आहारामध्ये मोडत असते, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। दानाच्या दृष्टिकोनातून कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो, पण या दिवशी काही वस्तूंचे दान करणे खूप शुभ असते असे म्हटले जाते, पण या दिवशी काही गोष्टी चुकूनही आपण कोणालाही द्यायच्या नाही। या दिवशी चुकूनही मीठ दान करू नये असे सांगितले जाते। हिंदू धर्मात मीठ हे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। अशा परिस्थितीमध्ये या दिवशी मीठ दान केल्यास समस्या उद्भवू शकतात। आता आपल्या जवळपास अशा काही व्यक्ती असतात की त्या दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात, तर अशा व्यक्तींसोबत देखील आपण या दिवशी राहायचं नाही किंवा त्यांच्या घरी जेवण देखील करायचं नाही। आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो व आपण जे काही पुण्य करत असतो त्याचे देखील आपल्याला फळ हे मिळत नाही, त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तसेच या दिवशी आपण घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद हे देखील चुकूनही करायचे नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।